नमस्कार. गणपतीची 3.5 पीठं. देवीची 3.5 पीठं सगळ्यांना प्रचलित आहेत, म्हणजे सगळ्यांना माहीत आहेत. गणपतीचे पण अष्टविनायक दर्शन असं माहिती आहे पण सगळ्यांना, पण गणपतीची पण 3.5 पीठं असतात हे अजूनपर्यंत जास्त करून कोणाला माहिती नाहीये. म्हणून आज आपण त्या 3.5 पीठांची माहिती घेऊया. महाराष्ट्रामध्ये गणेशाची 3.5 पीठं आहेत. मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला. त्याचे शिर जेथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर, तेथे दुसरे पीठ व कमरेपासून पायापर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ. महान गणपत्या मोरया गोसावी यांना करा नदी स्नान करताना त्यांच्या ओझळीत गणपतीची मूर्ती आली. ही मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगावी जात असत. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला म्हणून ते अर्धे पीठ ओळखले जाते. गणपती बाप्पा मोरया हा घोष हा तेव्हापासूनच सुरू झाला. आता पहिले पीठ श्री क्षेत्र मोरगाव, भूस्वानंदपूर म्हणजेच आजचे प्रचलित मोरगाव. गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ओंकार स्वरूपी श्री गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध केला. या दिवशी मोठा उत्सव होतो. तेथे गणेशापुढे नंदी आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आता दुसरे पीठ श्री क्षेत्र राजूर, जालना. मराठवाड्यातील जालन्यापासून 22 किलोमीटरवर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून तेथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या समयीला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाजे 125 समया रोज तेवत असतात. शेकडो समयातील ज्योतीच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजूर राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणी मानली जाते. तिसरे पीठ पद्मालय, जळगाव. पद्मालय येथे 2 गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्रार्जुनाने स्थापन केलेला प्रवाळ गणेश आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला धरणीश्वर गणेश. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची तर दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडल गावापासून 8 किलोमीटरवर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून येथील तलावात विविध प्रकारची पद्म म्हणजे कमळे फुलतात. म्हणून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले आहे. समुद्र मंथनाच्या वेळी शेष समुद्राच्या तळाशी होता. अमृतकुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे 10 तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करायला सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्याच्यावर प्रसन्न झाले व म्हणाले, तू सहस्रबदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या या मूर्तीला धरणीश्वर गणेश असं म्हणतात. आता अर्धपीठ श्री क्षेत्र चिंचवड. चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्यामुळे त्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदी स्नान करताना गणेश तांदळा स्वरूपात आला. तो घेऊन ते मोरगावी वारी करत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके 1383 रोजी जिवंत समाधी घेतली. अशी ही गणपतीची 3.5 पीठं आहेत. जर कधी तुम्हाला जायला मिळालं तर नक्की जा आणि ह्या 3.5 पीठाचं दर्शन घ्या. ओम श्री गणपते नमः.